कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। राजू, भूत नाहीये, मी आहे धनु दीदी। तू हा काय अवतार केलाय मग? अगं मीच तिला ती मुलतानी माती लावली। आता उद्या तिकडे जायचंय ना ते वधूवर मेळाव्यात कुठेतरी। हा मग तिथं माझं लेकरू चमकायला पाहिजे का नाही? हा आता उद्या बघ, उद्या अशी दुधातून बुचकळून काढल्यागत गुरी गुरी पान दिसल। हा ये तुझ्या बी केसांना तेल लावते, ये बघ ते थंडीने केस किती बुरबुरीत झाल्यात, ये इकडे। नाही नाही, मला कशाला, मला कुठं स्थळ बघायला जायचंय, तू हिलाच लाव। अगं म्हणून काय झालं? हा बाईच्या जातीने काय दुसऱ्यांना चांगलं दिसायसाठीच नटायचं असतं का? हा स्वतःला बी चांगलं दिसायला पाहिजे ना गावात तरी। हा ये ये इकडं, ये बाळा, बस। हा हा बघ बर कशी केस झाल्यात पार। काके कधी आईचा मायना हात फिरलाच नाही ग डोक्यावरनं। आम्ही लहान होतो ना तेव्हा दादाच आमचे केस राहायचा, पण आज तुझ्या पुढ्यात बसले ना तर लई भारी वाटतंय। असं वाटतंय माझी आईच माझ्या केसांना तेल लावून देते। अगं येडा बाय, मी बी तुमची आईच आहे। हा आता काकी बी आईसारखी असती का नाही? आम्ही तर लहानपणापासून ज्याच्या त्याच्यात आई शोधायचं, कधी दादात, कधी वहिनीत, आणि आता तुझ्यात। काकी बरं झालं तू आलीस, तू आलीस ना तर आता घर वेगळंच वाटतं बघ। मला बी लई भारी वाटतं बघ। मी बी माझ्या लेकरांना सोडून इतक्या लांब राहिले होते ना, एवढ्या सोन्यासारख्या सुखापासून मी किती लांब गेले होते ना ते मला आता जाणवते। राजताई काय करते? थांब, मी बघतो काय झालं। वायर खराब झाली वाटत, पण आत्ताच टाकली होती। हल्ली ना लई बंडल माल यायला लागला। आपल्या दुकानात पण ना कधी कधी असाच माल येतो, मग गिराईक आमच्या नावानं बोंबलतो। आता मला सांग, त्यात दोष कोणाचा? ज्यानं माल बनवलाय त्याचा ना, गिराईक आम्हाला दोषी ठरवतो। कधी कधी माणसाची चूक नसताना त्याला खूप ऐकून घ्यावं लागतं। तुळजा, मगाशी रागाच्या भरात लय बोललो तुला, माफ कर, चुकलं माझ। पण मी तरी काय करणार तुळजा? जशी माणसानं जेवणाची भूक असते ना, तशी मला माणसांची भूक आहे अगं। कारण इतक्या वर्षात या घरात आमचं असं कोण आलंच नाही ग, कुणी आम्हाला मायानं जवळ घेतलंच नाही ग। एक डॅडी होतं त्यामुळे वाईज बरं वाटायचं, आणि आता काकी आली। मला सांग, ही मायेची माणसं पण संशय घेतल्यावर निघून गेली तर काय करायचं? ह्याची भीती वाटते ग। अंधार घालवण्यासाठी जसा उजेड कामी येतो ना सूर्य, तसंच नाती गमावण्याची भीती घालवण्यासाठी सत्यच कामी येतं। तू काय बोलतेस ना, काय कळत नाही मला। अरे, तुला माहितीये, 2 वर्षापूर्वी माझ्या आईला कॅन्सर झाला होता। 2 वर्ष झालं, 2 वर्ष झालं. 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 2
हा, मला आता हे कळतंय, या प्रकाशात तू उजळून निघालीस, लय भारी दिसतेस. स्टॅच्यू. सूर्या, काय करतोयस तू? लहान आहोत का आपण स्टॅच्यू वॅच्यू खेळायला? सर पटकन बोल, स्टॅच्यू सुटली करू. नाही सुटणार. 7 जन्माचं ना आता असं कसं सुटल? सूर्या तू पण ना, हे बघ तू आता ना माझा गैरफायदा उचलतोस. तसं समज पाहिजे तर. मी आता स्वतःला नाही अडवू शकत तुझं. सूर्या काय करतोस तू? प्लीज ना सूर्या, बोल ना. स्टॅच्यू सुटली. सूर्या प्लीज. नाही प्लीज स्टॅच्यू. प्लीज. रंग मनाचा झाला गुलाबी तुला पाहताना. सूर्या, हा काके. अगं काय झोप नाही तू अजून? नाही ना. अरे एक गोष्ट तुला विचारील म्हणलं आणि ती राहूनच जाती. विचार की मग. सूर्या बाळा, मला सांग की घरातली अशी कुठली जागा आहे की ती तुझ्या आईला लय आवडायची, तुझ्या आईचा त्या जागेवर लय जीव असेल आणि ती सतत तिथंच असायची. आठवते का अशी कुठली जागा की तिला तिथं असं एकदम सुरक्षित वाटलं अशी? काके, ना मला ती जागा आठवायची ना तिला आठवायचं. अरे लेकरा, असं काय म्हणतो? हा, ती तुझी आई आहे का नाही? तिला असं स्वतःपासून वेगळं करता येईल का? वेगळं आम्ही नाही, तिनं आम्हाला केले. पण काकी, तुम्हाला अशी जागा का हवी? नाही म्हणजे कुठल्याही बाईला आपलं घर सगळं आवडीचंच असतं आणि आपल्याच घरात सुरक्षित जागा शोधावी असं का कोणाला वाटेल? नाही अगं, तसं नाही. म्हणजे कसं असतं, बाईला ना घरातला असा एखादा कोपरा, एखादी जागा अशी वाटते की तिथं तिला एकदम शांत बसावं असं वाटतं. म्हणून विचारलं मी. काय आहे सूर्या बाळा, मला ना ह्यांची लय आठवण येते बघ. डोक्यातून विचारच जात नाही. म्हणलं जरा तिथं बसलं की बरं वाटेल म्हणून विचारलं मी. काके, ती 2 जागेवर सारखी असायची. एक म्हणजे स्वयंपाकघर आणि दुसरी म्हणजे तुळस. तुळस तर तिनं स्वतःच्या हाताने लावली होती. दिवसातनं 1-2दा तरी ती तुळशीच्या भोवती फिरा मारायची. होय का? मग मी उद्याच त्या जागेची पूजा करते, म्हणजे मला बी बरं वाटेल. बरं, येते मी. हा, येते. स्टॅच्यू. आता मी झोपणार आहे. तुझं गुड नाईट. काय, मी असंच थांबू का? हो, रात्रभर थांब असाच. अगं वेडी का तू? गुड नाईट. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.